हॅलो फ्रेंड्स, माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण मटकी आणि मूग यापासून चिल्ला हा पदार्थ बनवणार आहात. तर याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पण बघूयात. आणि मटकी आणि मूग हे प्रोटीन युक्त पदार्थ आपण आपल्या बॉडीसाठी पण खूप फायदेशीर आहेत. तर ते तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळेस नक्कीच करून बघा. आणि खायला पण खूप चविष्ट आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये बनतो हा. असा नाही की पूर्ण दिवस लागतो. त्याच्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हा चिल्ला. तर आता बघूया आपण ह्या चिल्ल्यासाठी आपल्याला काय काय पदार्थ लागतात, साहित्य लागतात. तर चला बघूया. हे रात्री मी मूग आणि मटकी भिजू घातलेली होती स्वच्छ पाण्याने धुवून. तर बघू शकतात की किती छान भिजलेली आहे. त्याच्यानंतर मी हळद घेतलेली आहे थोडीशी, लाल मिरची पावडर 3 ते 4 पाकळ्या लसणच्या घेतलेल्या आहेत आणि हिरवी मिरची तुम्हाला जेवढी पाहिजे तुमच्या चवीनुसार. तुम्हाला तिखट लागत असेल तर जास्त, कमी लागत असेल तर कमी घेऊ शकतात. त्यानंतर याच्यामध्ये आणखीनही चव वाढवण्यासाठी आपण कोथिंबीर आणि जिरे घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ. हे मिक्सर मधून मी अशा प्रकारे वाटण करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात अशी पेस्ट बनवायची. पॅन घेतलेला आहे, त्याच्यानंतर थोडस तेल टाकूयात. माझ्याकडे छोट्या आकाराची पळी आहे, तर तुम्ही हे बघू शकता 1 ते 2 चमच टाकू शकता. तुम्हाला जेवढा छोटा पाहिजे का मोठा पाहिजे चिल्ला त्यानुसार तुम्ही करू शकता. तर हे अशा प्रकारे आपला मूग आणि मटकी पासून चिल्ला झालेला आहे. तर तुम्ही बनवून खाऊ शकतात आणि कमेंट करून सांगा की मला याची टेस्ट कशी आहे. आणि तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. खूप छान झालेला आहे. तो पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या मुलांना पण खूप आवडेल. टिफिन साठी पण खूप छान आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ साठी सबस्क्राईब